हाय गाईस, सुंदर अशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गाईस मी आले पळसदरीला स्वामींच्या मठात. तर चला पळसदरीला पण जाऊया. तर गाईस बघा, मी चालले आता मठामध्ये स्वामींच्या. तर तुम्हाला मी दाखवते. आणि हा रस्ता बघा कसा आहे, तो भर उन्हातनं चालली मी. तर बघा मी तुम्हाला दाखवते. बघा हा रस्ता कसा आहे, एकदम अशी खडबडी रस्ता आहे इथे. हे बघा असं मोकळं इकडे पण सगळं. बघा वरती पूल आहे, सगळं मोकळं इकडे रान एकदम. आणि मधनं सगळेजण चालले स्वामींच्या मठात. बघा इकडे पण आहे, तिथे ही ट्रेन येते इकडनं त्यासाठीनी. हा रस्ता आहे सगळा जायचा. आणि ही नदी म्हणजे आता आटलेलीच आहे पाणी. बघा थोडंसंच पाणी इथे बघितलं. हा थोडंसंच पाणी इथे. हे बघा पोरं आंघोळ करतायत बघा पाण्यामध्ये. पोरं आंघोळ करतायत पाण्यामध्ये मस्तपैकी. पाणी खूप कमी झाले या नदीचा. नदीला नदीला पाणी भरपूर असतो. पोरं आता पाण्यामध्ये आंघोळ करतात नदी. तर चला आपण आता चाललोय. व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. तर गाईस स्टेशन पासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर स्वामींचं मठ आहे. तर आम्ही चाललोय आता स्वामींच्या मठात दर्शन करण्यासाठी. बघा चाललो आता आम्ही दर्शनासाठी. गाईस बघा हा रस्ता सगळा आहे. ऊन पण एवढा लागतोय, भर उन्हात ना आम्ही चाललोय. आता वाजले बघा किती, 2 वाजले दुपारचे गाईस. आणि 2 वाजता आम्ही चाललोय. बहुत मजा आ रही है. आणि एवढं वर चढून जायचं ना फार मुश्किल आहे. चढून जायचं दर्शनाला. पण काय आपल्याला दर्शन करायचं तर जायला पाहिजेच. तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू आपण. एवढ्या गावात फक्त एकच दुकान आहे हा. ते इथेच थोडं थंड बिंड काय नाश्ता विष्टा भेटतो. ते इथे थोडंसं भेटतो काय स्नॅक्स खाण्यासाठी. तर गाईज ही पाठची साईड अक्कलकोट श्री स्वामी समोरच आपली एंट्री लगेच होते तिथेच. आणि इथे गणपती बाप्पांची पण एंट्री होते. गणपती बाप्पा आपण एंट्री केली की लगेच गणपती बाप्पांचं दर्शन होतं. गणपती बाप्पाचं दर्शन झालं की इथे बघा स्वामींचं दर्शन दिसतं आपल्याला. छानपैकी स्वामींचं पण दर्शन दिसतं. आणि इथे बघा गाभारा किती मस्तपैकी असा सुंदर सजवलेला आहे. खूप छान मस्तपैकी अख्खा डेकोरेशन आहे ना उडणचं केलेलं आहे. एवढं भारी वाटतं ना डेकोरेशन. खूप भारी वाटतं, मन भरून जातं हे सगळं गाभारा बघून. आणि इथे भक्तजन सगळे दर्शन झाल्याच्या नंतर तिथे बसतात, जप करतात सगळेजण. आणि हा गाभारा बघून ना मन एकदम भरून जातो. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि स्वामींचं दर्शन होतं तिथे. सगळं बघा किती भारी वाटतं. स्वामी समोर दिसतात, स्वामींचं दर्शन होतं आपला. एकदम भारी असा गाभारा दिसतो ना, खूपच भारी दिसतं. जसं अक्कलकोटचं आहे ना गाभारा, सेम तसंच आहे गाभारा. एकदम खूप छान वाटतं आपल्याला. आणि खूप भारी वाटतं आपल्याला. एवढं मस्त वाटतं ना, मन प्रसन्न होऊन जातं स्वामींच्या मठात गेल्यावर. आणि खूप भारी वाटतं. बघा समोरच स्वामी दिसतात आपल्याला, खूप छान. आणि इथे बघा गुरुकक्ष म्हणजे आतमध्ये आपली स्वामींचं दर्शन करायला जायचे असतं तिथे एंट्री आहे. हा दादांची समाधी इथे, हे दादांचा फोटो इथे. तर इथे बघा दादांचा नमस्कार करून झाल्याच्या नंतर डायरेक्ट नंतर
नमस्कार करायचा दादांच्या इथे, त्यांच्या गादीला स्पर्श करायचा, त्यांचं चरण करायचं तिथे आणि नंतर स्वामींचं दर्शन करायला घ्यायचं. तिथे स्वामींचं दर्शन करायचं. स्वामींचं मस्तपैकी छान दर्शन झालं की मस्त एक खूप प्रसन्न वाटतं. लगेच तिथे मला त्या बाबांनी फूल दिलं चाफायचा आणि इथे परत स्वामींचं हे दर्शन झालं. हे स्वामी पण खूप छान वाटतात, गोल्डन कलरचे, खूप भारी वाटतात, मस्त वाटतात. आणि इथे स्वामींची गादी आहे, ह्या गादीचं दर्शन होतं. ह्या गादीला मस्तपैकी नमस्कार करतो इथे आम्ही. खूप छानपैकी सिद्धांचे बाबा पण मस्तपैकी दर्शन करतात. इथे गादी खूप छानपैकीशी सजवलेली आहे स्वामींची, मस्त वाटतं. आणि इथे ध्यानाला बसणारे स्वामी आहेत. इथे स्वामी नेहमी ध्यानासाठी बसायचे असते, जप करण्यासाठी बसायचे, तर इथे नेहमी शांतता राखायला लागते. खूप छान. आणि बाहेरच निघालात ते इथे पण स्वामी आहेत. मग इथे हवन चाललेलं होतं. इथे पौर्णिमा होती आज, तर पौर्णिमेचं हवन होतं. आणि नंतर मग इथे श्रीफळाचं देण केलेलं होतं, कलश होता इथे. इथे मग सगळे नवग्रहांची पूजा होती, सगळी नवग्रहांची पूजा होती. पौर्णिमा असल्यामुळे नवग्रहांची पूजा झाली. सगळे नवग्रह बघा कसे मस्तपैकी छानपैकी सजवलेले आहेत. खूप मस्त एकदम मांडणी केलेली आहे. 64 योगिनी ही आई देवी माता आहे. इथे सगळे देवांची पूजा केलेली आहे, नवग्रहांची पूजा केलेली आहे. गणपती बाप्पा आहेत, वास्तुपुरुष देवता आहे, सगळ्यांची पूजा झालेली आहे इथे. आणि नंतर महाप्रसादाला जातो आम्ही, महाप्रसाद करतो मस्तपैकी. पापड, लोणचं, जिलेबी, वरण भात, कोबीची भाजी, खूप छानपैकी असा महाप्रसाद होतो आमचा. खूप पोट भरतो महाप्रसाद खाल्ल्याच्या नंतर. आणि नंतर आम्ही तिकडनं दर्शन झाल्याच्या नंतर बघा मस्त बघा हा व्ह्यू आहे तिकडचा, खूप छान दृश्य आहे, मस्त आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडेल